तेरणा कारखान्याच्या उर्वरित जमिनीवरती MIDC स्थापित करावे अशा पद्धतीची फेसबुक पोस्ट मी राणा जगजितसिंह पाटील यांची बघितली। राणा जगजितसिंह पाटील यांनी युवकांना उद्योगधंदे भेटावे, हाताला काम भेटावं म्हणून गेल्या 12 वर्षांमध्ये तेरणा कारखाना बंद असताना आपण कुठले उद्योगधंदे आणले, तेरणा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने कुठली भूमिका मांडली, शेतकरी सभासद पुत्रांनी ती आंदोलन करून तेरणा कारखाना सुरू केलाय। तुमची तिथं वक्रदृष्टी आता पडू देऊ नका। तुम्ही तुळजाभवानी कारखान्याच्या नावानं शेअर्स गोळा केले, त्या ठिकाणी तुम्ही एक शेअर्स गोळा करून एक ईडी त्या कारखान्याची बांधली नाही। ज्या होत्या ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था तुम्ही बंद पाडल्या। मागासलेल्या जिल्ह्यामध्ये आपला 3 नंबर जे आलेला आहे त्याचं कारणीभूत फळ तुम्ही आहेत। या कौडगावची MIDC तुम्ही चालू अजूनही केलेली नाही। रोजगार निर्मितीचं स्वप्न लोकांना दाखवायचं आणि वास्तव्यामध्ये काय करायचंच नाही ही भूमिका राणा जगजितसिंह पाटलाची आहे। आज तेरणा कारखाना चांगल्या पद्धतीत चालतोय, त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पूर्वजांनी मोफतमध्ये जमिनी दिल्या आहेत। तिथं त्या बंद काळामध्ये तिथले गोरगरीब जनता छोटी छोटी दुकानं टाकून त्या ठिकाणी बसलेले आहेत। तुम्हाला जर एवढाच उद्योगधंदे चालू करण्याचा जर हेतू असेल तर तुमची जमीन तेरणा कारखान्याच्या परिसरात 100 एकर आहे, तळजवळ आहे, रेल्वे जवळ आहे, तुमची दान द्यान त्या ठिकाणी MIDC त्या ठिकाणी स्थापित केला। आज या जिल्ह्यामध्ये एकही संस्था आपण जीवन ठेवलेली नाही। खासदार ओमराजे निंबाळकर असतील, तुम्ही असतील, या 2 भावांनी एक उद्योग या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला दाखवावा। उगं नाही ती स्वप्न दाखवून जे चालू आहे ते चांगलं चालू असताना त्या ठिकाणी वक्रदृष्टी निर्माण करून त्या गोरगरीब जनतेचं नुकसान करू नका, एवढंच या माध्यमातून आपणाला मी सांगतो।